हवामान विभागाचा गंभीर इशारा, पुढील 48 तासात हे 10 जिल्हे उद्ध्वस्त होणार। अवकाळी पावसासोबत चक्रीवादळाचा गंभीर इशारा हवामान विभागाने दिलाय। संपूर्ण महाराष्ट्रासाठी पुढील 48 तास हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण या 10 जिल्ह्यामध्ये गेल्या 50 वर्षात झाला नव्हता तितका भयंकर निसर्गाचा महातांडव होणार। या 10 जिल्ह्यात पुढील 48 तासात अवकाळी पाऊस सुरू होणार, त्यानंतर विजांच्या कडकडाटासह गारपीट होणार, सोबत 100 ते 120 किलोमीटर प्रति ताशी या वेगानं चक्रीवादळ शिरणार। 5 मिनिटापूर्वीच हवामान विभागाने भयानक इशारा दिला आहे। जेव्हा सॅटेलाइट इमेजेस पाहिल्या गेल्या तेव्हा एक भयानक कंडिशन दिसून आली आहे। महाराष्ट्राच्या दक्षिण विभागावरून एक वेगळ्या प्रकारचं ढग आता सरकू लागलं आहे। हे ढग इतकं जड आहे की ते कोणत्याही क्षणी खाली कोसळू शकतं। शास्त्रज्ञांच्या मते या ढगाची उंची आता 4 पट वाढली आहे। याचा अर्थ असा की जेव्हा आता पाऊस सुरू होईल पुढील 48 तासात, तेव्हा पावसाचा थेंब पडणार नाही, तर अक्षरशः गारांचा पाऊस पडेल। ढगातून तोफेचे गोळे बॉम्ब सारखे पडणार आहेत। या 10 जिल्ह्यामध्ये काही शिल्लक राहणार नाही, अशा प्रकारचा अतिशय गंभीर आणि तातडीचा रेड अलर्ट देण्यात आलाय। सावधान महाराष्ट्र, हा इशारा हलक्यात घेऊ नका, कारण की हा प्रश्न जगण्या मरण्याचा आहे। हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात अशा काही भयानक हालचाली झाल्यात की ज्याची कल्पना कुणालाच नव्हती, आणि ज्याचा फटका हा आता या 10 जिल्ह्यांना सर्वाधिक बसणार आहे। सगळ्यात आधी अवकाळी पाऊस येणार, तो महाराष्ट्रातल्या 20 जिल्ह्यांना झोडपणार, पण त्यानंतर या 10 जिल्ह्यांमध्ये तुफान गारांचा पावसासह चक्रीवादळ सरकणार आहे। 36 जिल्ह्यापैकी 10 जिल्ह्यांना आतापर्यंतचा सगळ्यात भयानक रेड अलर्ट देण्यात आलाय। हे संकट सगळ्यात मोठं आहे। निसर्गाचा महातांडव कोणत्या जिल्ह्यात होणार याची यादी स्वतः मुख्यमंत्र्यांनी समोर आणली। येत्या 48 तासात या 10 जिल्ह्यात काहीच पाहायला राहणार नाही, असं एक अत्यंत अर्जंट आणि निर्वाणीचा इशारा देण्यात आलाय। या 10 जिल्ह्यात भयंकर वेगानं वारे वाहतील, इतकी गारपीट होईल की जमिनीला हादरे बसणार, विजांचा कडकडाट इतका होईल की अक्षरशः घरांच्या काचा फुटणार, भिंतीला चिरा पडणार। एक विचित्र परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा देण्यात आलाय। या इशाऱ्याला हलक्यात घेऊ नका, कारण की सॅटेलाइट इमेजवर दोन्ही बाजूनी ढगांचा शिरकाव इथे होताना दिसतंय। असा भयानक इशारा देत असताना 10 असे जिल्हे आहे की जे याच्या भक्ष्यस्थानी पडणार। मग कोणते ते 10 जिल्हे आहे, काय लिस्ट आलेली आहे, बाकीच्या जिल्ह्यात काय होणार? मुख्यमंत्र्यांनी नेमकं 10 जिल्हे कोणते वाचून दाखवलेले आहेत, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। पहा, जर तुम्ही माहिती व्यवस्थित ऐकली नाही आणि जर तुमचा जिल्हा या यादीत गेला तर तुम्ही विचार करा, तुम्ही गाढ झोपेत असाल आणि अचानक असं भयंकर संकट उभं राहिलं तर तुमच्या अज्ञानामुळे तुमच्यावर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये त्या 10 जिल्ह्यांची यादी आपण देतोय। सरकारनं काय काळजी घ्यायला सांगितलेली आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे आत्ताचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। पहा, पुढील 48 तास महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यावर निसर्गाचा कोप होणार आहे, अशी धक्कादायक माहिती हवामान विभागाकडून समोर आली। सध्या लोकांना हे खोटं वाटत होतं, कारण की काहींना वाटतंय सगळीकडे ऊन पडलंय, कुणी म्हणतंय तर आमच्याकडे फार इतका उन्हाळा झाला लागत आहे। पण लक्षात घ्या, कोणालाही शक्यता देखील वाटत नाही की पाऊस येईल, पण अरबी समुद्राच्या मध्यभागी पाण्याचा रंग अचानक काळपट झाला आहे आणि तीच निदर्शन आले महाराष्ट्र हवामान विभागाच्या लक्षात। आणि तिथून जे वाफांचे लोट हवेत येत होते, त्यांच्यातून ते हिमालयातून येणारे अतिथंड वारे या महाराष्ट्राच्या सह्याद्री रांगामध्ये ते धडकणार आहे, आणि जेव्हा ही धडक होईल तेव्हा या 10 जिल्ह्यामध्ये स्फोट होणार आहे। आणि हेच त्याचं कारण आता समोर आलंय। लक्षात घ्या, एल निनो इफेक्टमुळे पृथ्वीचं तापमान वाढलंय, पण अचानक ला निना हा इतका प्रभावी झाला आहे की बाष्पानं भरलेलं ढग आता जमिनीच्या दिशेनं झेपवत आहे। शास्त्रज्ञ भाषेत सांगायचं झालं तर हवेचा दाब इतका कमी झाला आहे की एक व्हॅक्यूम तयार झालंय, आणि हे व्हॅक्यूम जेव्हा फुटेल तेव्हा ढगफुटीपेक्षाही भयानक पाऊस पडेल। पाणी केवळ बरसणार नाही, तर तुमच्या घरादाराला वाहून नेणे इतपत गारपीट होणार आहे। त्या 10 जिल्ह्यामध्ये हाहाकार माजणार इतकी तीव्र परिस्थिती निर्माण झाली। मग कोणते ते 10 जिल्हे आहे की जिथे 48 तासात भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते? घराचे छप्र उडून जातील, रस्ते उखडून बनतील, कशा पद्धतीची परिस्थिती कोणत्या 10 जिल्ह्यात? चला पाहूया ही यादी। महाराष्ट्रातल्या इतिहासात
मार्चचा महिना आहे हा उन्हाळ्यासाठी ओळखला जातो, पण मार्चचा हा महिना यावेळेस काळ ठरणार आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते बाष्पाचे ढग ज्या वेगानं पुढे सरकत आहे ते पाहता 10 जिल्ह्यांसाठी कदाचित आजची रात्र ही खूप शांत असू शकते. वारंवार सांगितलं जाते या 10 जिल्ह्यात राहणाऱ्या लोकांनी आपले डोळे उघडे ठेवा. विजांचा कडकडाट असा होईल की तुमच्या खिडक्याच्या काचा फुटतील. गारांचा आकार क्रिकेटच्या चेंडू एवढा असू शकतो. विचार करा, जेव्हा अशा गारा 100 किलोमीटर प्रति तास वेगानं तुमच्या घरावर पडतील तेव्हा तुमची कच्ची घरं सुरक्षित राहतील का? 10 जिल्हे उद्ध्वस्त होणार ही केवळ भीती नसून तर ही आता एक परिस्थिती बनत चालली. त्यामुळे 10 जिल्ह्यांची यादी आता समोर आली आहे. या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव तर नाही ना? लगेच पाहून घ्या. तुम्हाला आठवत असेल 15 वर्षापूर्वी विदर्भात आणि मराठवाड्यात अशाच पद्धतीची घटना घडली होती. रात्रीचे 2 वाजले होते. लोक साखर झोपेत होते. अचानक विजांचा तांडव सुरू झाला. 10 मिनिटात अख्खं गाव पाण्याखाली गेलं. जनावरांचे हंबरणं, मुलांचा रडण्याचा आवाज विजाच्या कडकडाटात दबून गेला. आज पुन्हा तीच परिस्थिती त्या 10 जिल्ह्यात उभी टाकली आहे. निसर्ग पुन्हा एकदा स्वतःची ताकद दाखवण्यासाठी सज्ज झालाय. त्या रात्री लोकांना सावरण्याची संधी मिळाली नाही. त्यावेळेस एवढी टेक्नॉलॉजी नव्हती, AI नव्हतं, एवढे मॅप्स नव्हते, सॅटेलाइट्स नव्हते. पण आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी याची यादी सांगितल्यामुळे आता गाफील राहू नका, सावध राहा. 10 जिल्ह्यांची यादी काय? कोणत्या 10 जिल्ह्यांचा घास घेतला जाणार? कोणत्या 10 जिल्ह्यांना हा अतिशय भयानक रेड अलर्ट देण्यात आलाय? सगळी सविस्तर माहिती आपण घेतोय. पहा, आता लक्ष देऊन ऐका. हवामान खात्याने ज्या 10 जिल्ह्यांचा उल्लेख केलाय तो सर्वात घातक श्रेणीत आहे. त्यांची नावं आणि तिथे होणारा धोका काय हे आपण जाणून घेऊया. आता गोंदिया हा विदर्भाचा एक भाग आहे जिथे आज, उद्या आणि परवा 3 दिवस हा विजांचा तांडव तिथे होणार आहे. इथे गारपिटीचा जोर इतका वाढेल की शेतीचा नामोनिशाण उरणार नाही. धान पिकाचं प्रचंड नुकसान होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली. दुसरा जिल्हा आहे भंडारा जिल्हा. विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस या जिल्ह्याला झोडपून काढेल. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तिसरा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा. तापमानाचा पारा 40 अंशावर असतानाच अचानक येणारा पाऊस इथे इतका विनाश घडून आणेल की उष्णता आणि पाऊस याचा संगम इथे भयानक वावटळी निर्माण करू शकतो. गडचिरोलीमध्ये घनदाट जंगलाच्या या भागात विजा पडण्याचं प्रमाण सर्वाधिक असेल. जंगलातील प्राण्यांना, कच्च्या घरांना मोठा धोका. पुढचा जिल्हा यवतमाळ, शेतकऱ्यांचा जिल्हा. 18 मार्चला हा जिल्हा उद्ध्वस्त होईल. पांढरं सोनं म्हटले जाणाऱ्या कपाशीचं आणि इतर पिकांचं नुकसान होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली आहे. हिंगोली, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय. इथे आभाळ फाटण्याची भीती व्यक्त होते. त्यानंतर दुसरा नांदेड जिल्हा. इथे वाऱ्याचा वेग सर्वाधिक असेल. ताशी 100 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं वाहणारे वारे विजेचे खांबानी झाडे पाडू शकतात. लातूर, पाणी टंचाईने होरपळणारा जिल्हा आता पाण्याच्या प्रलयाने संकटात येईल. त्यानंतर धाराशिव, विजासह पावसाचा इशारा इथे देण्यात आलाय. ग्रामीण भागातील लोकांसाठी पुढच्या 48 तास अत्यंत धोक्याचे आहेत. त्यानंतर सोलापूर, दक्षिण महाराष्ट्रातला हा सगळ्यात डेंजर झोन आहे. इथे पुढील 48 तासात निसर्गाचा भयानक कोप पाहायला मिळू शकतो. डाळिंबाच्या बागा, द्राक्षाच्या बागा पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची भीती याच्यात वर्तवली गेली आहे. आता आपण आधी बघितलेले जे 10 जिल्हे आहे ते रेड अलर्टवर जरी असले तरी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती काही चांगली नसेल. पुढे उद्या दुपारपासून अचानक या जिल्ह्यांमध्ये अंधारून येईल. भर दुपारी रात्रीसारखे वातावरण तयार होईल. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये समुद्राच्या उंच लाटा उसळतील. हे संकट केवळ 10 जिल्ह्यापुरते मर्यादित नाही आहे, तर ते संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विळख्यात घेणार आहे. पण मग त्या 10 जिल्ह्यात होणारं जे नुकसान आहे ते खूपच मोठं असणार आहे. कदाचित तिथे शाळा महाविद्यालयाला सुट्टी जाहीर केली जाऊ शकते. पण जेव्हा हे संकट येईल तेव्हा प्रशासनाची मदत लागायला वेळ लागू शकतो. म्हणून तुम्ही स्वतःची मदत स्वतःच करा. पहिली गोष्ट, घराबाहेर पडू नका. विजा जर चमकत असतील तर मोकळ्या मैदानात किंवा झाडाखाली राहणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं आहे. ज्यावेळेस विजा चमकत असतील तर त्यावेळेस पटकन आपला मोबाईल स्विच ऑफ करून आपण घरामध्ये येणं हेच योग्य असतं. दुसरी गोष्ट, विजेची उपकरणं बंद करा. विजेच्या हाय व्होल्टेजमुळे घरातील फ्रीज आणि TV किंवा इतरही उपकरणे जळू शकतात. ज्यामुळे ज्यावेळेस वीज कडकडाट सुरू असेल तर त्यावेळेस लाईट जरी नसली तरी TV, फ्रीज या गोष्टींच्या ज्या पिना आहेत तर त्या बोर्डामधून काढून ठेवा, जेणेकरून ते बंद जरी असले तरी जळणार नाही. त्यानंतर तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जनावरांची काळजी घ्या. तुमच्याकडे गाई, म्हशी, शेळ्या काही पण असे जनावरे असतील तर त्यांना सुरक्षित आणि पक्क्या निवाऱ्यांमध्ये बांधा. त्यांना झाडाखाली किंवा कच्च्या शेडमध्ये अजिबात बांधू नका. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, जर घरामध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे असतील तर ती प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून उंचावर ठेवा. तर अशा प्रकारच्या सूचना देखील सरकारकडून देण्यात आलेल्या आहे. आता तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या वातावरण काय आहे? तुमच्या जिल्ह्यात आतापर्यंत पाऊस झाला आहे का? नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.